श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, आपल्या इच्छेनुसार जगणं सगळ्यांनाच आवडतं. त्यानुसार जगण्यासाठी आपली परिस्थिती तशी असणे गरजेचे असते. परिस्थिती येण्यासाठी, चांगली परिस्थिती आनंदी उपभोगण्यासाठी आपण स्वामींकडे मागणी मागत असतो. सुख, समृद्धी, आरोग्य अशा आपल्या अमर्यादित मागण्या स्वामींकडे आपण मागत असतो. काही इच्छा पूर्ण होतात तेव्हा आपण आनंदी होतो आणि आपली एखादी इच्छा अशी असते की जे आपण मागता मागता थकून जातो की ती इच्छा पूर्ण स्वामी करत नाहीत. असा कोणता मार्ग आहे ज्याने आपल्या इच्छा पूर्ण होतील, हेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इच्छा पूर्ण न करणे हा स्वामींचा उद्देश कधीच नसतो. आपली सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करतात. स्वामी भक्तांनो, स्वामी तर माऊली आहेत. स्वामी आपल्या पाठीशी असतात. मग चूक कोठे होते ती आपल्याकडूनच होत असते. ही चूक आपण प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरित्या करत असतो. तीच आपल्याला आज पाहून घ्यायची आहे. स्वामींना आपली इच्छा मागता मागता थकला आहात, पण स्वामींनी तुमची ती इच्छा अजूनही पूर्ण केली नाही. ह्यावरती उपाय पाहिजे. म्हणजे काय करत आहात की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत नाहीयेत, म्हणून आपल्याला यावर काहीतरी उपाय शोधावाच लागेल. म्हणजे एक प्रकारे नकारात्मक संदेश तुम्ही तुमच्या मनाला पाठवत आहात. आणि हीच ती चुकी आहे की आपण नेहमी करत असतो तो निगेटिव्ह विचार. तो आपण आपल्या मनाला पॉझिटिव्हची निगेटिव्ह संदेश देत असतो. त्यामुळे आपल्या सर्व आयुष्य नकारात्मकतेने, निगेटिव्हतेने भरून जातं. म्हणजे प्रेमळ स्वामी भक्तांनो, मानवाकडे असणारी सर्वात श्रेष्ठ, ताकदवान आणि मजबूत गोष्ट म्हणजे मानवी मन. देवाने आपल्याला दिलेलं मन सकारात्मक विचारांसाठी आपण त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने वापरत असतो. आपण जसा विचार करतो तसेच वातावरण निर्माण होत असते. आपल्याला आपल्या आयुष्य कसे जगायचे हे ठरवण्यासाठी मन दिलेलं आहे. सकारात्मक विचार कराल तर सुखी जीवन जगाल आणि नकारात्मक विचार कराल तर दुःखी जीवन जगणार. हे अटळ सत्य आहे. स्वामी देखील काहीही करू शकत नाही. जे आहे ते तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. असा विचार करा की स्वामी माऊली, स्वामी आई, स्वामी महाराज इच्छा पूर्ण करणार. आणि स्वामी इच्छा पूर्ण करत नाहीत हे विचार तुम्ही पहिले मनातून काढून टाका. असा विचार करा की तुमची 100% इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमची तशी इच्छा असेल की स्वामींनी तुमच्या आर्थिक परिस्थितीत पूर्णपणे सुधारणा करावी. स्वामींना तुम्ही ते मागणं रोज सांगत देखील असाल, पण तुम्ही जर एक चूक करत असाल आणि ती चूक म्हणजे तुम्हाला राहून राहून मनात वाटत असेल की स्वामींचं आपल्याकडे लक्षच नाहीये, त्यामुळे आपल्या इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीत. आपली इच्छा स्वामी पूर्ण करणारच नाहीत. जर तुम्ही असं करत असाल तर यात स्वामींचा दोष नाहीये. दोष तुमच्या विचारांचा आहे. कारण तुम्ही मानून घेतला आहे, तुमच्या मनाला हे सांगितलं आहे की माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ही तुमची पहिली चूक आहे. स्वामींना आपण आपली इच्छा मागतो. आपण काही महिने, काही दिवस वाट पाहतो की स्वामी आपली इच्छा नक्की पूर्ण करणार. आपण म्हणतो की स्वामी योग्य वेळेची वाट पाहत असतात. आणि हे त्रिवार सत्य आहे. योग्य वेळ आली की स्वामी आपल्याला सर्व काही देतात. याचा आपण विचार देखील केलेला नसतो. ते योग्य वेळेची वाट फक्त पाहत असतात. मग आपण 1 ते 2 दिवस किंवा काही महिने वाट पाहतो.
आणि आपल्याला असं वाटतं की स्वामी आपली इच्छा पूर्ण करतील आणि आपल्या वेळेच्या आत जर असं काही नाही झालं तर आपण मग विचार करायला लागतो की स्वामी आपली इच्छा पूर्ण करतच नाही आहेत. कारण स्वामींच्या योग्य वेळेची वाट पाहत होते ती आपल्या खूप जवळ आलेली असते. पण त्याच वेळेस आपण असा निगेटिव्ह विचार दाखवतो की स्वामी आपली इच्छा पूर्ण करत नाहीत. मग हे ऐकून स्वामी तरी तुमच्या इच्छा का पूर्ण करतील? स्वामींवरती तुम्ही विश्वास दाखवत नाही तर मग स्वामींनी तरी काय करावं? त्यामुळे अशाच एकदम जवळ आलेल्या वेळी आपण आपल्या ध्येयापासून दूर जातो. त्याच वेळी असा विचार आपण करणे हे चुकीचे नाही. त्यामुळे संयम आणि सकारात्मक विचार या दोन गोष्टी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही संयम ठेवला तर स्वामी तुमच्या इच्छा नक्कीच 100% पूर्ण करतील. आणि याचबरोबर तुम्ही पॉझिटिव्ह राहणं, सकारात्मक विचार करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य वेळेच्या आधी स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार. कारण आपले विचारच आपल्या भोवती चांगले किंवा वाईट परिस्थिती, चांगले किंवा वाईट वलय निर्माण करत असतात. विचार करणे म्हणजे ती परिस्थिती निर्माण करणे आहे. म्हणूनच तुमची इच्छा असेल की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी, तुमचे जीवन आनंदाने जावे, अशा तुमच्या अनेक इच्छा ठरवलेले असते, तर त्यासाठी तुम्ही पहिले सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहा. म्हणजेच समजा माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, चांगली व्हावी असं म्हणायला लागा. नक्कीच आपल्याला काही दिवस कठीण जातील. कारण परिस्थिती चांगली नसताना देखील ती चांगली आहे असे म्हणणे आपल्यासाठी, एखादी गोष्ट आपल्याकडे नसताना देखील ती आहे असं मान्य करणे जरा अवघड आहे, कठीण आहे, पण अशक्य असे नाही. मन साथ देत नाही हे मान्य देखील अवघड आहे, पण ते सत्य होतं. ते म्हणतात ना, आपण जर एकच गोष्ट, खोटी गोष्ट जर बऱ्याच वेळा बोलत असू, सारखं तेच खरं आहे म्हणत असू, तर ते सुद्धा खरं वाटायला लागतं, सत्य होतं. त्यामुळे तुम्ही सध्या तुमच्या मनाला जरी वाटत असेल तरी तुम्ही हे खोटं बोलत राहा की मी चांगला आहे, मी सकारात्मक आहे, हे मी करू शकतो. नेहमी सकारात्मक राहा, सांगत राहा. ते खरे नसेल तरी आपल्या मनाला सांगत राहा की स्वामींचा तो आशीर्वाद आपल्याकडे आहे, मी या गोष्टीसाठी खूप कृतज्ञ आहे. जेवढे जास्त कृतज्ञता आणि तेवढी जास्त सकारात्मकता तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी दर्शवाल, तेवढ्या लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमची कोणती इच्छा या मार्गाने सहजच पूर्ण होणार. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आपल्या स्वामींवरती. आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा. येणाऱ्या संकटांना स्वामींवरती विश्वास ठेवून सामोरे जा आणि बघा, त्या संकटातून स्वामी नक्कीच तुम्हाला बाहेर काढतील. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी तर माऊली आहेत. या आपल्या प्रेमळ लेकरांवरती त्यांचं कायम लक्ष राहतं, हे तुम्ही कधीच विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला असा स्वामी समर्थांचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर स्वामी सेवा आणि मी या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. बाजूची घंटी देखील दाबा, जेणेकरून सर्वप्रथम स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप देखील करा. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण माऊलींवरती ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही. इथे फक्त तुमच्या विश्वासाची गरज आहे. नक्कीच तुमच्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होतील. स्वामी माऊली नेहमी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. सहमत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी माऊलींचा नामस्मरण सतत करत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ.